नमस्कार. आज आपण हॉटेल स्टाईल नान तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कणिक वापरलेली आहे. दोन्ही पीठ समप्रमाणात घ्यायची आहे आणि मस्त अशी नान तयार होतं. त्यानंतर मी अर्धा चम्मच खाण्याचा सोडा, 1 चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच साखर, थोडीशी चवीपुरतं मीठ, त्यानंतर अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर छान असं त्याला क्रम्बल करून घेतलं आहे. मिक्स करायचं आहे सगळं. त्यानंतर आवश्यकतेनुसार जेवढं पाणी असेल तेवढं साधारण पाण्याचा डव करून घ्यायचा आहे. डव असा जो कणकेचा जो गोळा आहे तो आपल्याला असा छान असा सॉफ्ट करायचा आहे. एकदम असा हार्ड त्याला गोळा तयार करायचा नाही. त्यानंतर तेलाने ग्रीसिंग करून त्याला 30 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे. 30 मिनिट झालेले आहेत. 30 मिनिटानंतर आपण चेक करूया. आपला जो गोळा आहे छान मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवले त्याचप्रमाणे मस्त गोळा मिक्स करायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याची जी पोळी आहे पोळीसारखी लाटून घ्यायची आहे. मस्त लाटून घेतली. त्यानंतर त्यावरती कलोजी टाकलेली आहे. थोडंसं सांबार घालायचं आहे आणि ते सुद्धा छान त्याच्यामध्ये फिक्स करायचं आहे. त्यानंतर पोळी उचलायची आहे. ती जी नान आहे आपण तयार केलेली ती नान उचलली की त्यानंतर खालच्या बाजूला पाणी लावून त्यावर लोखंडी तव्यावर आपल्याला ही नान करायची आहे. मी लोखंडी तव्यावर वापरलेले त्याला टाकून द्यायचे. त्यानंतर खालची बाजू थोडी शेकली की त्यानंतर वरच्या बाजूला छान मस्त असं फुल गॅसच्या फ्लेमवर त्याला शेकून घ्यायचे. बघू शकताय मस्त अशी आपली नान शेकले गेलेली आहे आणि मस्त नान अशी तयार होते आहे. काय जेवतोय? नान आणि पनीर. कसे झाले? खाऊन दाखव. चला तर आता मी खाऊन बघते. बघू शकताय तुडायला एकदम इझी आहे. एकदम सॉफ्ट असा आपला नान तयार झालेला आहे. ते घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि मस्त असा नान सॉफ्ट असा नान आपण मुलांना खाऊ घालू शकतो. चला तर मी पण एक बाईट घेते. कसं झालंय नान आपलं बघू. मस्त अशी नान तयार होतं. सॉफ्ट अशी नान तयार होते. तुम्ही अप्रतिम झालेलं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मस्त सांगा. सॉफ्ट असा नान तयार झालेला आहे आपला. चला तर तुम्ही पण करा. कसं झालं ते मला नक्की सांगा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.